सर्वजण, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय। तर आज आपण काय करणार आहोत, पिझ्झा बर्गर करणार आहोत। तर बर्गरसाठी मी काय केलेलं आहे, जे आपले रेडीमेड बर्गर बेस असतात ना, त्याला बेस म्हणतात का काय म्हणतात मला माहीत नाही आहे, पण ते मी आणलेले आहेत। तर ते आता भाजून घेणार आहे। ते बघा असे दिसत आहेत ते, आणि त्याच्यासाठी मी साहित्य काढून घेतलेलं आहे, तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते। आणि फर्स्ट टाइम करत आहे, काही चुकलं तर नक्कीच सांगा मला। तर चला बघूया आपण कसे होतात। तर साहित्य आणलेलं आहे, हे 2 पाव आणलेले आहेत, त्याच्यासाठी कांदा चिरून घेतलेला आहे, हे टमाटर चिरून घेतलेलं आहे, आणि ही जी आहे ती शिमला आणि काकडी, हे सर्व भाज्या ज्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत। तर चला आता आपल्याला हे पण कट करून घ्यायचं आहे। तर हे जास्त मटेरियल याच्यावर ठेवल्यामुळं हे झालेले आहेत, चेंबलेले आहेत। तर ह्याला आपण कट करून घेऊया, आणि ते जे बेस आहेत ना ते पण भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय। तर काय झालेलं आहे, मुलांना असं वाटतं काहीतरी बाहेर न्यावं, काहीतरी खाऊ घालावं, किंवा स्वीट खावं, किंवा काहीतरी नवीन वस्तू आपण खावी, असं नेहमीच मुलांना वाटतं। आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर सर्वांना जेवण वगैरे कमी जातं आणि चटपटीत असं काहीतरी खावंसं वाटतं। मग आपण घरामध्ये 1 किंवा 2 माणसं असतील तर आपल्याला बाहेर जाऊन खायला सुद्धा परवडतं। पण त्याच जागी जर आपण 4-5 माणसं असू तर आपल्याला आपल्या ते खिशाला परवडत नाही, कारण ह्या जी वस्तू आहेत, पिझ्झा झालं, बर्गर झालं, तर ह्या वस्तू ज्या आहेत ना खूप महाग आहेत। आता मी तर सहसा आणलेले नाही आहेत, त्यामुळे मला त्याची किंमत जास्त काही माहीत नाही आहे। पण हो, एक वेळेस मी पिझ्झा आणला होता, एकदम सिंपल पिझ्झा होता तो, त्याच्यामध्ये एवढं काही मटेरियल पण नव्हतं। म्हणजे असं थोडंसं मला तर वाटलं त्याच्यामध्ये फक्त मेयोनीज क्रीमसारखं आणि थोडंसं ते भेंडीसारखं वगैरे असते ना तसं होतं। तर तोच पिझ्झा जो होता तो 250 रुपयाला दिला होता, आणि एक बर्गर जे आहे ते 100 रुपयाला दिलं होतं। तर बर्गरसुद्धा एकदम सिंपल होतं। तर त्या पण वस्तू कशा असतात ना, आपण घेऊ तशा असतात, जसं की एक लो क्वालिटी, एक मीडियम क्वालिटी आणि हाय क्वालिटी, यामध्ये पण ते विकले जातात 100 पासून 300 पर्यंत। तसंच पिझ्झाची पण किंमत आहे 150, 200, 250, 300, 400, 500 अशा त्यांच्या रेट आहेत। तर त्या रेट मला वाटतं आपल्या खिशाला परवडत नाहीत। असो, ज्याला परवडतील ते जातात खातात, पण आपल्यासारख्याला परवडत नाहीत। आणि प्लस काय असतं, परवडत तर नाहीच नाही, पण काय होतं ना, ते मन भरून पोट भरून खायला पण भेटत नाही तेवढे पैसे जाऊन। तर चला, त्यासाठी मी हा उपाय निवडलेला आहे। आणि प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला का होईना, ज्यावेळेस मी किराणा भरते त्यावेळेस 1-2 दिवस जे आपण बाहेर जाऊन वस्तू खाऊ शकत नाही त्या घरी शिकण्याचा प्रयत्न करते, आणि नवीन बनवून बघते आणि ते मुलांना खाऊ घालते। तर चला, असो, त्यावेळेस बर्गर जे आहे ते मी पहिल्या वेळेस आणलेलं आहे, त्यासाठी मटेरियल तुम्हाला मी दाखवलेलंच आहे काय काय घेतलेलं आहे ते। आणि हे एकदम आपण त्यावरती ठेवलं तरीही चालतं, कारण हा भाजीपाला जेवढा कच्चा आपल्या पोटात जाईल तेवढा आपल्या हेल्थसाठी, शरीरासाठी चांगला आहे। तसेच आपल्याला एकदम कच्चा खाऊ वाटत नाही, कच्चट लागतो, त्यासाठी आपण ह्याला थोडंसं तेल किंवा बटर टाकून वाफळून घ्यायचं आहे। एकदम शिजून द्यायचं नाही, किंवा ब्राऊन कलर येऊन द्यायचा नाही, कुठलंच त्याला हे करून घ्यायचं नाही। फक्त नॉर्मल एक वाफ आपण जशी देतो ना त्या पद्धतीमध्ये ह्याला हलवून घ्यायचं, आणि 5 मिनिट झाकून ठेवायचं। सर्व जी भाज्या आहेत त्या व्यवस्थित अशा परतल्या जातात। आणि हे जी बेस मी आणलेली होते ना, ते काय झाले होते, पूर्ण त्याचा भुगा झाला होता, एकदम सर्व मिक्स झाले होते। त्यासाठी मग ते घरी नंतर बनवलेले आहेत त्या आकारामध्ये, पण ते जसे होते का त्या शेपमध्ये झालेले नाही आहेत। जसे आपण वडे बनवतो त्या पद्धतीचे झालेले आहेत, पण खरंच छान आहे। त्याच्यामध्ये पण भरपूर सारे व्हेजिटेबल आहेत। आणि हे बघा, त्या घाईमध्ये तवा तापलेला होता, त्यावर मला बटर टाकायचं होतं, तर मी टाकलेलं आहे चीज। तर ते चीज जे आहे ते लागलेलं आहे तव्याला। तर चला,
चीज बटरऐवजी चीज घालण्यात आलं आणि ते सर्व तव्याला लागून गेलेलं आहे। असं मी नंतर बटर लावलेलं आहे आणि जे पावाचे 2 हे केलेले आहेत, कट करून घेतलेले पाव जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत। भाजून म्हणजे व्यवस्थित त्याला बटर लावून आपल्याला थोडेसे कडक करायचे आहेत। तर हे व्यवस्थित असे मी हे करून घेतलेले आहेत, बटर लावून व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत आणि हा मसाला सुद्धा एकीकडे बंद केलेला आहे गॅस परतल्यामुळे। आणि आता एकीकडे प्रतीक्षाला याची तयारी करायला लावलेली आहे मी। तर तिने काय केलेलं आहे, एका म्हणजे पावाचे 2 जे तुकडे केलेले आहेत आपण, त्याच्या एका तुकड्याला लावलेला आहे मेयोनीज आणि दुसऱ्या तुकड्याला लावलेला आहे टोमॅटो सॉस। तर हे आपल्याला आवडेल तसं, जसं हवं तसं आपण दाट प्रमाणामध्ये आपण ह्याला लावून घ्यायचं आहे। आणि कमी तुम्हाला आवडत असेल तर कमी लावू शकता, जास्त आवडत असेल तर जास्त लावू शकता। तर हे जसं आपल्याला पाहिजे तसं मी बरोबर लावलेलं आहे, मीडियम पण नाही आणि हाय पण नाही लावलेलं, म्हणजे जास्त पण नाही घातलेलं आणि कमी पण नाही घातलेलं। आणि दोन्ही म्हणजे टोमॅटो सॉस आणि मेयोनीज जे आहे ते लावून घेतल्याच्या नंतर इथं टमाटर टेकलेलं आहे, म्हणजे ठेवलेलं आहे याच्यावरती। नंतर कांद्याचे पीस ठेवायचे आहेत, त्यानंतर ओके। तर इथे कांदा झाला की मी काय केलेलं आहे, शिमला मिरची टाकून घेतलेली आहे, नंतर ककडी टाकलेली आहे आणि त्याला व्यवस्थित असं सम प्रमाणामध्ये म्हणजे एकदम साफ असं ठेवायचं आहे, कारण त्यावरती आपल्याला जो बर्गर शेप आहे तो ठेवता आला पाहिजे। अशा प्रमाणामध्ये आपल्याला ते ठेवायचं आहे। तर हा जो बर्गर शेप आहे तो तुटलेला होता, तो ठेवलेला आहे सर्वप्रथम। तर छान बसलेला आहे आणि त्याच्यावरून थोडंसं चीज जे आहे ते आपल्याला खिसून टाकायचं आहे। आणि चीज खिसून टाकल्याच्या नंतर ह्याला बघा किती मस्त हे झालेलं आहे, एकदम भरीव असा बर्गर आपला दिसायला लागलेला आहे। आणि याच्यावरती आपण हा जो पावाचा दुसरा तुकडा आहे तो घालून घ्यायचा आहे। बघा दिसतोय की नाही, आपण जसा बाहेर बर्गर बघतो किंवा घेतो त्या टाईपमध्ये दिसतोय की नाही बघा तुम्ही। फक्त याचा प्रॉब्लेम हा झालेला आहे, त्याची पाव जी आहेत ते एकदम ताजेतवाने राहिलेले नाहीत, कारण ते काय झालेले आहेत, दबल्या गेलेले आहेत। मटेरियल म्हणजे आपलं जे सामान होतं ना त्या खाली दबल्या गेलेले आहेत। नक्की तर अशा प्रकारे आपला बर्गर झालेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय।